हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता फरक मिळणार आहे. तर HRA ॲरियर्स मीन्स शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक घरभाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक पाठवले आहे. आता सदरील परिपत्रकामध्ये खालील बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. तर जुलै 2021 पासून महागाई भत्ता 25% झाल्यापासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे घरभाडे भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. तर ऑक्टोबर 2021 पासून प्रत्यक्ष 27% प्रमाणे वाढ देण्यात आली आहे. तसेच जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीची थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली. मात्र राज्यातील शिक्षकांना शालार्थमध्ये टॅब उपलब्ध न केल्याने ही थकबाकी देण्यात आली नाही. याबाबत तातडीने निर्णय घेऊन HRA ॲरियर्स थकबाकी अदा करावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल, असे श्री अनिल बोरनारे, संयोजक मुंबई व कोकण विभाग यांनी संदर्भीय निवेदनाद्वारे संचालनालयास कळविले होते. त्यानुसार विभागातील किती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंथ जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीचा घरभाडे भत्ता फरक प्रदान करणे बाकी आहे, याचा आढावा घेऊन थकीत देयकांना संचालनालयाची प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी 11 माही अंदाजपत्रकात करण्यात यावी, अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आल्या आहेत. सदर थकीत देयकांचा कालावधी हा 1 वर्षावरील असल्याने शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 अन्वये सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे. सर्व विभागांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर शालार्थमध्ये TA ॲरियर्स टॅब उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. घरभाडे भत्ता वाढ आणि फरक यामधील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वर गेल्यामुळे पुन्हा एकदा घर भाडे भत्त्यात वाढ झालेली आहे. फेब्रुवारी 2025च्या वेतनामध्ये घरभाडे भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचे घरभाडे भत्ता फरक बाकी आहे. हा फरक केव्हा भेटतो त्याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. तर आपल्याला माहिती असेल की 7व्या वेतन आयोगानुसार 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30% दराने HRA मिळणार आहे. तसेच 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 20% दराने HRA मिळणार आहे. आता 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आता 10% HRA दराने मिळणार आहे. 10% HRA दराने मिळणार आहे.